नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर। आणखी एक भरती सिटी कोऑर्डिनेटर या पोस्टसाठी भरती आलेली आहे। बघा, ही जी भरती आलेली आहे कणान पिंपरी नगर परिषद कणान जे आहे नागपूरच्या जवळपास कणान येतं आणि तिथे ही वॅकन्सी आलेली आहे। नगर परिषदमध्ये ही वॅकन्सी आहे, तुम्ही बघू शकता। आता या वॅकन्सीचं नाव आहे, पोस्टचं नाव आहे शहर समन्वयक, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिटी कोऑर्डिनेटर म्हणतात। जागा एकच आहे, सर्वच नगर परिषदमध्ये आलेल्या आहे, सर्व नगर परिषदमध्ये एक एक जागा आलेली आहे। ठीक आहे, प्रत्येक ॲड तुम्हाला मिळेल। त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं लिंक मिळेल, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तिथे प्रत्येक जिथे पण तुम्ही राहता त्या जवळपासच्या नगर परिषदमध्ये जागा आलेल्या आहे, प्रत्येक नगर परिषदमध्ये। ठीक आहे, तर प्रत्येक नगर परिषदमध्ये एक एकच जागा आहे। तर बघा, एक जागा आहे आणि काय शैक्षणिक पात्रता आहे, तर शैक्षणिक पात्रता बघून घ्या। इथे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी टेक कोणत्याही ब्रांचचं तुमचं बी किंवा बी टेक झालं असेल तर, किंवा तुमचं बी आर्ट्स झाले असेल तर, किंवा बी प्लॅनिंग जर झाले असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये BSc, तुमचं BSc कंप्लीट असेल, कोणतेही सब्जेक्ट असू द्या, तर या एवढ्याही एज्युकेशनमधून तुमचं कुठलीही एक डिग्री झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर वयोमर्यादा दिली आहे 35 वर्ष, 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता। आणि जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर आणखी चांगलं होईल। ठीक आहे, त्यानंतर बघा, अनुभव स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक कार्यालयाशी निगडित कामाचा 6 महिन्याचा अनुभव म्हटलेला आहे। जर तुम्हाला कामाचा 6 महिन्याचा कुठलाही अनुभव आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता। सॅलरी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो सॅलरी, तर 45,000 रुपये तुम्हाला महिना सॅलरी मिळेल, 45,000 रुपये महिना सॅलरी मिळणार आहे। ठीक आहे, आता बघा लास्ट डेट कधी आहे फॉर्म भरायची ते सुद्धा बघून घ्या। तर वरील शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांना सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रासह कार्यालयात आस्थापना विभाग कार्यालयामध्ये तुम्ही पिंपरी हे जी काही कणान नगर परिषद आहे, या कणान नगर परिषद कार्यालयामध्ये आस्थापना विभागात जायचं आणि तिथे नगर जिल्हा नागपूर येथील 4/3/2024 पर्यंत आवश्यक दस्तावेजासह अर्ज सादर करायचा। म्हणजे अर्ज स्पेशल काही अर्ज नाही, एक तर तुम्ही तिथे नगर परिषदमध्येच गेल्यावर त्यांना अर्जाचा फॉर्मॅट असेल तर तो मागायचा, पूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि तिथेच तो अप्लाय करायचा। ठीक आहे, 4 मार्च 2023 हे बघू शकता डेट इथे, 4 मार्च 2023 हे लास्ट डेट आहे। आणि तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे, या पोस्टसाठी फक्त इंटरव्ह्यू आहे, लेखी पेपर होणार नाही आहे, इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यू सुद्धा 6 ते 7 मार्चमध्येच होणार आहे, 6 ते 7 मार्चच्या दरम्यान तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे। ठीक आहे, आता इंटरव्ह्यूमध्ये एक्झॅक्टली काय विचारलं जातं, शहर समन्वयक पोस्ट काय आहे तुम्हाला त्याच्या संबंधित माहिती पाहिजे, SBM स्वच्छ भारत अभियान संबंधित तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे, त्यासाठी मी PDF एक इंटरव्ह्यूसाठी एक स्पेशल PDF उपलब्ध करून देईन। त्या PDFचं लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्हाला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पेशली सिटी कोऑर्डिनेटरचं, तिथे सुद्धा तुम्हाला त्या PDFचं लिंक मिळेल, ते सुद्धा डाउनलोड करायचं। ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं, एक्झॅक्टली प्रश्न काय विचारतात आणि तुम्हाला उत्तर कसे द्यायची आहे, जवळपास 80% तुमचा अभ्यास इंटरव्ह्यूसाठी त्या PDF मधून होऊन जाईल। ते स्पेशली आपण PDF सिटी कोऑर्डिनेटरसाठीच बनवलेलं आहे। ठीक आहे, तर त्यामधनं तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी होऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारे संपूर्ण आहे, तुमची जर एलिजिबिलिटी व्यवस्थित असेल, तुम्ही जर तुमच्याकडे डिग्री असेल याच्यामधनं एक, तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो। ठीक आहे, तर आजसाठी एवढंच। तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा, चांगला चान्स आहे। आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पेशली सिटी कोऑर्डिनेटरचं, त्याला जॉईन करा। आजसाठी एवढंच। थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर।